जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत पुण्यामध्ये आणि ह्याच सगळ्या आंदोलनाच्या वातावरणामुळे पाहुण्यांना थोडासा यायला उशीर झालेला आहे. हरकत नाहीये. काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी, थोडासा विचार करून मला उत्तर द्यायचं आहे. अशी कोणती गोष्ट आहे जिचं नाव घेतलं की संपून जाते? कोण बोलला? एक मिनिट, मी त्यांच्या जवळ जाते. मी म्हंटल होतं छोट्या मुलांना सांगावं लागतं हात वर करा, पण त्यांना जमलं नाही ते. हरकत नाही, उत्तर अतिशय अचूक दिलं. जरा जोरात सांगा. शांती. तुमच्याकडे आहे का शांती? तुमच्याकडे मला वाटतंय पल्लवी आहे का त्यांच्याकडे? शांती कोण आहे मग? जबरदस्त उत्तर. मला वाटतं पुरुष मंडळींना ना ही गोष्ट खूप आवडत असते आणि बऱ्याचदा मिळत नाही. असं काय होतंय का तुमच्या सोबत? नाही ना होते. या 2 मिनिटं पुढे या, आपण पल्लवीला पण बोलूया. थेट पुण्यावरून आलेले आहेत किरण सर आणि त्यांना शांती पाहिजे. नशिबाने त्यांच्याकडे एक पल्लवी आहे. म्हणजे मला सांगा, तुम्हाला उत्तर माहित होतं की असं हृदयातून आलं पाहिजे? माहिती होतं उत्तर. तुम्हाला मिळते का मग घरामध्ये? अगदी चेहऱ्यावर दिसत असेल नाही. कोण सांगेल चेहऱ्यावर शांती आहे का यांच्या? नाही, शांती असल्यामुळे चेहरा प्रसन्न दिसू शकतो ना. आता प्रसन्न चेहरा असण्याचं खरं कारण आम्हाला कुठे माहिती? पल्लवी. पल्लवी अगदी प्रेमाने. पल्लवी तुम्हें पटाने के लिए. मध्ये पोच घ्या. तुम्हें पटाने के लिए. तुम्हें पटाने के लिए मैं अभी भी जाता हूँ जिम. मैं अभी भी जाता हूँ जिम. हाय, दिसतंय ते. तुम्हें पटाने के लिए मैं अभी भी जाता हूँ जिम. तुम्हें पटाने के लिए मैं अभी भी जाता हूँ जिम. मैं तेरा मोबाइल. मैं तेरा मोबाइल. और मेरा मोबाइल डबल सिम. वरती आलेले प्रत्येकाच्या सिमला सिंगल कव्हरेज आहे. खूप टाळ्या झाल्या पाहिजे ज्यांनी जोरदार हात वरती केला होता. सिंगल सिम वाले जोरदार टाळ्या स्वतःसाठी पण मारला. सिम तू मेरे सिम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्हिडिओ जरा पल्लवीकडे टाकू. थँक्यू सो मच दादा. आयफोन कार्यक्रमाच्या शेवटी दिला जाईल. आयफोन शेवटी मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रत्येक वेळी ती गोष्ट नवराच बायकोला देतो, पण बायको नवऱ्याला कधीही देत नाही. असं छान म्हणजे आपल्याला हा फॅमिली फंक्शन आहे तर उत्तर पण त्याला साजेसं असलं पाहिजे. हात वरती होतो इकडून या गटामधून. बघूयात आपण उत्तर एकेकाचं ऐकूया. उत्तरं वेगळी पण येऊ शकतात. 2 मिनिट. गजरा. आपलं नाव सांगायचं. संजय राणांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अतिशय सुंदर आडनाव, सरनेम. हे प्रत्येक वेळेला नवरा देतो आपल्या बायकोला लग्नाच्या दिवसापासून, परंतु बायको देत नाही. निदान आपल्या भारतात तरी देत नाही. खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आपण आजच्या इव्हेंटची सुरुवात करणार आहोत. लग्नाची तारीख आहे 19 जानेवारी 99 आणि आज या दिवसाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. तेव्हा जोरदार ह्या सक्सेसफुली 25 वर्षाच्या सोहळ्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे कसं असतं बघा, घराघरामध्ये मुलगी जन्माला येते, मुलगा जन्माला येतो. त्याचप्रमाणे कुसुम आणि हरिभाऊ यांच्या घरामध्ये एक सुंदरशी मुलगी जन्माला आली आणि त्याचप्रमाणे आणि ज्ञानोबा यांच्या सुंदर संसार वेलीवरती राजेंद्र हे पुष्प जेव्हा जन्माला आलं, त्यांना मोठ्या कष्टाने आई वडिलांनी वाढवलं आणि असा एक दिवस येतो जेव्हा त्यांचं लग्न होत असतं आणि मोठ्या भावनापूर्ण किंवा हळव्या अंतःकरणाने आपले आई वडील मुलीला सासरी पाठवतात.
तो दिवस होता 1999चा 19 जानेवारीचा. तो लग्नाचा दिवस होता. कुठेतरी थोड्याशा तुम्हाला मेमरीज रिमाइंड होतील की किती आपण त्यावेळेला लहान होतो, आपलं मन किती कोवळं होतं आणि काय त्या भावना होत्या. त्यानंतर मुलगी नवीन घरामध्ये जाते. नवीन घरामध्ये आल्यानंतर आपल्या सासू सासऱ्यांसह मोठे दीर आणि जाऊ महेंद्र आणि अंजली यांनी खूप आनंदाने या जोडीचे घरामध्ये स्वागत केलं. संसाराच्या या गाड्यामध्ये सर्वांनी एकजुटीने त्यानंतर विजय आणि शुभांगी यांचंही परिवारामध्ये सुंदर स्वागत केलं. म्हणजे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले असतील, अनेक सुखदुःखाचे प्रसंग येऊन गेले असतील आणि ह्या संसाराच्या या प्रवासामध्ये या संसाररूपी वेलीवरती 2 सुंदर फुलेही उमलली, ती म्हणजे शुभम आणि ऐश्वर्या. आणि आज बघता बघता या संसाराला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजकालच्या काळात आपण पाहतो की सगळी संस्कृतीच बदललेली आहे मंडळी. पूर्वीची लग्न आपण आठवली आणि आताची लग्न आपण पाहिलं तर 25-30 लाख रुपये खर्च सहज पॅरेंट्स करून टाकतात आपल्या मुलांसाठी. परंतु लग्न 2 महिने 4 महिने 2 वर्ष 10 वर्ष सुद्धा टिकत नाही. परंतु ह्या ज्येष्ठांकडून आदर्श काहीतरी आपण घ्यावा. आज आपल्या समोरही असे बरेच कपल्स आहेत मला माहिती आहे, परंतु सक्सेसफुली आपल्या मुलांसह कुटुंबासह एकजुटीने राहून एक सुंदरसं रोपट्याचा वटवृक्ष जेव्हा होतो तेव्हा ते पाहताना आई वडिलांना सुद्धा खूप मनातून धन्यता वाटत असते. तर आज 25 वर्ष झालेली आहेत आणि त्यांच्या मुलांकडून त्यांच्या सर्व फॅमिली मेंबर्स कडून हा सुंदर सोहळा त्यांच्यासाठी अरेंज केलेला आहे. तेव्हा पवार कुटुंबियांसाठी आणि आजच्या उत्सव मूर्तींसाठी मला एकदा जोरदार कडकडून टाळ्या झाल्या पाहिजे, खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हळूहळू पण हे सगळं असतंच, परंतु बघा संसारामध्ये नवझोक पण असते. खूप साऱ्या गोष्टी असतात, कडू गोड आंबट तिखट, नाही का? तर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या समोर काही विचारता येतील असे सुंदरसे प्रश्न मला या सुंदरशा कपलला विचारायचे आहेत. उत्तर ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? कुठेतरी तुम्ही पण रिलेट करा की आपल्याकडे काय आहे, ह्यांच्याकडे असं आहे तर आपल्याकडे काय आहे. तर काही प्रश्न थोडेसे खासगी आहेत बरं का, चालेल ना? वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखताय, तुम्ही नवरा बायको आहात, ओळखताय ना? हो, म्हणजे गॅरंटी आहे ना? काय कन्फ्युजन? ओके. माझा पहिला प्रश्न आहे, तुमच्या दोघांमध्ये रोमॅन्टिक कोण आहे? तुमच्या उत्तराची आम्ही प्रतीक्षा करतोय. टाळला पाहिजे विजयाताईंसाठी. सगळ्यात समोर मान्य केले सरांनी की मी रोमॅन्टिक नाहीये. मग आता बदला थोडस, आता 25 वर्षानंतर तरी बदला. एवढी वर्ष तर नाही बदललात, प्रयत्न कराल ना? नक्कीच करू. एवढ्या सगळ्यांसमोर सांगतायत बघा, हा रेकॉर्ड होते सगळं. चिडचिड भांडखोर कोण आहे? तू का बरं असं करता? तुम्ही रोमॅन्टिक पण नाहीये, तुम्ही भांडखोर पण आहात, असं का बरं? स्वभाव. मला काय म्हणायचंय, ज्याला माहितीये की हा स्वभाव आहे त्याला बदलता येऊ शकतो थोडाफार. प्रयत्न चालू आहे. सेकंड इनिंग चालू झाले आहे मंडळी आणि प्रयत्नही जोरदार चालू आहे. मला वाटतंय जेव्हा आपण 50वा वाढदिवस साजरा करू त्यावेळेला उत्तरं उलटी येतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीवरती. तुमच्या दोघांमध्ये शुभमचं लाड सगळ्यात जास्त कोण करतं? आई. का बरं असं असतं बरं, मुलाचं लाड फक्त आईच करते? तसं तर दोघं पण लाड करतात, असं एक साइड असं नाहीये. पण असं मला म्हटलं जातं की तू मामाच बॉय, तर त्यामुळे थोडस आईकडे असतंच, पण पप्पांचा धाक असं महत्वाचा असतो ना, मग त्यामुळे लढा ही आईच देते पण धाक पप्पांचा असतो. त्यामुळे मला असं वाटतं की पप्पाचं धाक हा कंपल्सरी राहावा सगळ्या फॅमिलीत मला, आणि मम्मीचा लढा असतो. त्यामुळे शुभम, पण एक गडबड केलीस तू. या ठिकाणी मुली आहेत सुंदर सुंदर, तू मम्माच बॉय म्हणल्यावर गडबड होईल ना. मम्माच बॉय म्हणल्यावर पळून जातील सगळे. हातात नाही, सगळीच मुलं मम्माच बॉय. जोरदार टाळा शुभमसाठी झाला पाहिजे. 25 वर्षाच्या या प्रवासामध्ये भांडणं केली का तुम्ही? हा, ओके. भांडणं जर नाही केली तर भारतात संस्कार नाही होऊ शकत. ह्याच्यावर सगळे ऍग्री आहेत का? कोणी कपल इथे आहे का ज्याने आजपर्यंत कधीच भांडण नाही केलं बायको बरोबर किंवा नवऱ्यासोबत? नाही, तर ते फेक कपल असेल. कारण आपल्या
आपल्याकडे निशाने भांडण तो होना चाहिए, तरच आपण सक्सेसफुल कपल आहोत. पण आता प्रश्न असा आहे की भांडणात माघार कोण घेत? हाय, असं प्रत्येक बाईला वाटतं, मलाही वाटतं. आपल्याला बोलायचंय, त्यांना चान्स देऊ आपण. घरात मिळतो की नाही माहिती नाही, आपण इथे देऊया. 25 वर्षात अशी कधीच वेळ आली नाही तिने भांडण काढले. भांडण मीच करतो, मीच माघार घेतो. मला वाटतं 25 वर्ष सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर हे असं होतं बरं का. उंदराला मांजर साक्ष. नको बाबा, घरी गेल्यावर काय सांगितले, कोणी बघितले, काय होणार आहे. त्याच्यापेक्षा आताच सेफ खेळ खेळतात सर. एकदम हरकत नाही. म्हणजे भांडखोर पण तुम्हीच माघार आहे, तुम्हाला शेवटी घ्यायचे, तुम्ही अगदी ओके. अच्छा, खूप जोरदार काय झालं पाहिजे. सल्ला घेतात, आपल्या पार्टनरचा सल्ला घेणं खूप जरुरी आहे डिसिजन घेण्यापूर्वी. प्रत्येक घरामध्ये आहे. खूप मनापासून धन्यवाद या उत्तराबद्दल. यानंतर पैसे उडवायला कुणाला आवडतं जास्त? विनाकारण शॉपिंग, नको असलेल्या गोष्टी आणि खूप उधळपट्टी. सगळी उत्तरं एकदम परफेक्ट. त्या टाळ्या जरा वाजवत राहा. टाळ्या फुकट आहेत तेव्हा कंजूसी बिलकुल करायची नाहीये. त्यानंतर धार्मिक तुम्ही आहे, तुम्ही आस्तिक आणि सर नास्तिक आहेत का? सरांची मजल कुठपर्यंत? शुभंकरोतीपर्यंत का फक्त हात जोडण्यापर्यंत? सांगितलं. सुंदर उखाणा आपल्या आजच्या सेलिब्रिटी कपल कडून आपण ऐकणार आहोत. थांबके बैठिये. उखाणा अतिशय नवीन असला पाहिजे, जबरदस्त असला पाहिजे. आधी टाळ्यांचा कडकडाट उखाणाच्या नंतर न सांगता झाला पाहिजे. मी माईक देते. गळ्यातलं मंगळसूत्र, सौभाग्याची खून, राजेंद्ररावांचं नाव घेते, खराब्यांची कन्या, पवारांची सून. मी स्वतः तयार केलेला आहे उखाणा. राजांची भूमी संतांचा वारसा, राजांची भूमी संतांचा वारसा, विजया माझी आहे माझ्या प्रेमाचा आरसा. संतांच्या वारसाकडून डायरेक्ट आरसा. जबरदस्त. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. महेंद्र सर आणि अंजली ताई, जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. आणि त्यांच्याकडे बघून म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे जे परिणाम होतील त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात, त्याला मी नाही जबाबदार. ठीक आहे? कोणसे पत्ते? पेड़ के पत्ते. पत्ते हिलते नहीं, हवा हिलाती है. हस्बैंड बिगड़ते नहीं. हस्बैंड बिगड़ते नहीं. असं करा. त्यांच्याकडे बोल. बीवी बिगड़ती है. माइक मध्ये बीवी बिगड़ती है. होऊन जाऊ द्या. जो अमृत पीते हैं उन्हें देव कहते हैं. जो अमृत पीते हैं उसे देव कहते हैं. जो विष पीते हैं उन्हें महादेव कहते हैं. जो विष पीते हैं उसे महादेव कहते हैं. और जो विष पीकर भी अमृत पीने जैसा चेहरा बनाते हैं. जो विष पीकर भी अमृत पीने जैसा चेहरा बनाते हैं. पीने जैसा अमृत पीने से चेहरा बनाते हैं. उन्हें क्या कहते हैं? उन्हें पति देव कहते हैं.
उन्हें पत्नी गति है। प्रत्येकाच्या फोटोला हार घातला लागेल त्यामुळे याच्या पुढे खाणं चालणार नाहीये. माईक मध्ये जोरात आवाज आहे. लताताईंसाठी आणि सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्युझिक गौतमीचं गाणं वाजलं पाहिजे सरपंच साहेबांसाठी. सादर होतोय आजचे उत्सवमूर्ती माननीय श्री राजेंद्र पवार आणि विजया पवार यांचा धडाकेबाज परफॉर्मन्स अँड म्युझिक ऑन.
करणं यशस्वी वैवाहिक जीवनामध्ये खूप खूप महत्वाचं आहे. खूप खूप मनापासून धन्यवाद. त्यानंतर मी आपल्या विजयाताईंचे वडील माननीय श्री हरिभाऊ खराबे यांना विनंती करते की यांनीही मंचावर यायचं आहे आणि आपलं मनोगत थोडक्यात इथे व्यक्त करायचं आहे. हरिभाऊ राजाराम खराबे बोलतो. हॅलो, माझे वय आता 81 चालू आहे. 30 वर्ष फॅक्टरीला अम्युनिशनला सर्व्हिस केली. माझे तिन्ही मुली डबल ग्रॅज्युएट आहेत, 2 शिक्षिका आहेत आणि लाखो सगळे 5-5 इंजिनियर आहेत. एक आमची मुलाची मुलगी आता डॉक्टरला भारतीय विद्यापीठाला ट्रेनिंगला आहे. आता असं एक सुशिक्षित घर. आम्ही 3 भाऊ, दीड असली पंढरीची वारी करणारी आम्ही भाऊ आणि भाऊजाया. मी आदरणीय श्री तानाजी पवार यांना विनंती करेल की त्यांनी मंचावरती यायचं आहे आणि काही शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद या ठिकाणी द्यायचे आहे. पूर्ण केलेल्या या जोडप्याच्या लग्नाचे मध्यस्थी आहेत तानाजी सर. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बघा आज ते काय सांगतात. जास्त काही बोलणार नाही. अनवसर मॅडमनी जे आता सांगितलं ते सत्य आहे. सहज मी खराबवाडला गेलो होतो. आमचे बंधू मधू खराबे, आम्ही गप्पावर बसलो होतो आणि दिवसाच्या खूप खूप त्यांना शुभेच्छा. आणि हे असे आमचे जाव आहे, आदर्श जाव आहे आम्हाला मिळाल्याबद्दल सगळे. 25 वर्ष झाली पण जावयाचे एक शब्द सुद्धा आमच्यापर्यंत आलेले नाही. कारण आमची मुलगी पण त्यांच्या शब्दाच्या पुढे नाही म्हणून त्यांचा. हॅलो, राजेंद्र पवार, विजय पवार हे दोघं माझी सोने. बरं, आता काय शुभेच्छा देतो त्यांना. मग असे तुम्ही करीत राहा, चांगले राहा. बा संपला विषय. शुभेच्छा. ईश्वर तुम्हाला भरभरून आयुष्य देवो, समाधान देवो, सुख शांती आणि आरोग्य देवो आणि तुमची साथ ही अशी जन्मोजन्मी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. फार वेळ घेत नाही कारण सगळे आतुरतेने वाट पाहतात पुढच्या सेरेमनीची. सो बोलण्याबद्दल, इथे संधी दिल्याबद्दल धन्यवाद. परंपरेनुसार प्रत्येक शुभ कार्यामध्ये श्री गणेशाची खून पाहिजे, दीप प्रज्वलन करून औक्षण पाहिजे. त्याचप्रमाणे आपण या जोडप्याचं आता औक्षण करणार आहोत आणि त्यासाठी मी पुढील मान्यवरांना, सौभाग्यवतींना मंचावरती आमंत्रित करते. माननीय सौ पवार आणि माननीय सौ अंजलीताई पवार यांच्यातर्फे या सुद्धा सोहळ्यामध्ये रिंग सेरेमनी साजरी होणार आहे. त्यांनी अतिशय सुंदर रिंग्स त्यांना पुढच्या भविष्यामध्ये वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी गिफ्ट म्हणून आणलेला. जोरदार टाळा झाला पाहिजे आणि त्यालाच आपण या ठिकाणी रिंग सेरेमनी सेलिब्रेट करणार आहोत. पुन्हा एकदा आठवणी ताज्या होणार आहेत मंडळी. 19 जानेवारी 1999ला एकदा रिंग घातली होती आणि आज आपल्या स्वतःच्या घरातल्यांकडूनच या जोरदार टाळा झाला पाहिजे. आपण पुन्हा एकदा ह्या क्षणांचे साक्षीदार होणार आहोत आणि या ठिकाणी रिंग सेरेमनी आपल्या समोर साजरी होतीये. या ठिकाणी अंगठी घालण्याचा कार्यक्रम संपन्न होतोय. आणि बाबांनी किती सुंदरपणे हे क्षण अनुभवले आहेत आणि त्यांच्या सगळ्या भावना आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. अँकरिंग दांगडताईंचा या ठिकाणी सन्मान होतोय. तृप्ताई मांडेकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मान करायचा आहे.